सुप्रभात. तर बरेच वर्षानंतर आज 6 वाजता उठलो आहे, कारण लवकर झोपलेलो. काल 11:30ला झोपलेलो आम्ही सर्वजण. तर हे वाळवण म्हणून आमच्या मित्राच्या गावी आम्ही आलेलो. हे तापोळा महाबळेश्वरच्या बाजूला आहे. तर बोललो सहज एक व्हिडिओ काढूया. सकाळी सकाळी उठलो आहे तर इकडची सुंदरता बघा तुम्ही. आज आहे 14 एप्रिल आणि सकाळचं वातावरण बघा इकडचं. अमेझिंग, एकदम सुंदर बघा. किती सकाळचं किती दाट धुकं आहे आणि एकदम आल्हाददायक वातावरण आहे. एकदम थंड, सर्व पक्ष्यांचा आवाज, चिटपाखरांचा आवाज. असं वाटतच नाही म्हणजे उन्हाळा आहे, समर चालू झाला आहे. 14 एप्रिल, एवढं सुंदर वातावरण आहे. म्हटलं म्हणून सकाळी सकाळी एक जरा छोटासा व्हिडिओ काढूया. तो आठवणीत पण राहील, कधी बघता येईल, तुम्हाला सर्वांना पण दाखवता येईल त्याच निमित्ताने. हे बघा कसं मस्त वातावरण आहे. सर्व डोंगरांच्या कुशीत आहे. रघुवीर घाट पार करून वरती आलो आम्ही. जागा जी आहे ती जास्त कोणाला माहिती नाही आहे. प्रत्येक गावात छोटे छोटे पाडे आहेत ॲक्च्युली. प्रत्येक गावात थोडे थोडेच घरं आहेत. साधारण मोजकीच 10 ते 12 घरं आहेत. कष्टाचं जीवन आहे. खाली ह्याला गाव जवळचं खेड. जर काही घेऊन यायचं असेल तर साधारण 2.5 तास खाली जायला लागतं. स्वतःची गाडी असेल तर 1-1.5 ते पावणे 2 तास लागतात खेडला. तर असं एक घर आहे. सर्व जुन्या आठवणी लहानपणीच्या जागा झाल्या हे गाव बघून. आम्ही पूर्वी जे आमच्या आवास म्हणून गावाला जायचो लहान असताना शाळेत, हे साधारण 79, 87, 90 त्या काळात. तेव्हा सकाळी उठलं का असं सर्व पक्ष्यांच्या आवाजाने जाग यायची. ते सर्व आज बरेच वर्षानंतर अनुभवतो आहे. कारण रिसॉर्टला वगैरे जात होतं तर काय रात्री पार्ट्या वगैरे असतात तर काय सकाळी एवढं उठत नाहीत लवकर कोण. पण आता हे बरेच वर्षानंतर योग आला तर बोललो चला त्याच निमित्ताने एक व्हिडिओ काढूया. परत भेटू. धन्यवाद.